नमस्कार सर्वांना, विजयजी अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, महाराष्ट्राची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली? महाराष्ट्र राज्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 1 मे 1960 या रोजी बघा महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती किमी आहे? महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती किमी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बघा 800 किमी बघा महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, महाराष्ट्राच्या आग्नेयेस खालीलपैकी कोणते राज्य आहे? महाराष्ट्राच्या बघा आग्नेय दिशेला खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील महाराष्ट्राच्या बघा आग्नेय दिशेला तेलंगणा या ठिकाणी राज्य आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हा परिषद आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हा परिषद आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील महाराष्ट्रामध्ये एकूण 34 जिल्हा परिषद आहेत। प्रश्न क्रमांक 5 बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती पंचायत समिती आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती पंचायत समिती आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील 351 बघा पंचायत समिती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील 29 महानगरपालिका या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर महाराष्ट्रामध्ये एकूण 7 कटक मंडळे आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोकण या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा, कोकण या प्रशासकीय विभागामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या बघा 7 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुणे या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा, पुणे या प्रशासकीय विभागामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या बघा 5 या ठिकाणी जिल्ह्यांची एकूण संख्या आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 1 मे सन 1999 भंडारा या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला? बघा, 1 मे सन 1999 भंडारा या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील भंडारा या बघा या जिल्ह्यामधून गोंदिया या ठिकाणी नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधील अति दक्षिणेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, महाराष्ट्रामध्ये बघा अति दक्षिणेकडचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही रेल्वे भरती RRB ग्रुप डी ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। पुस्तकाचं नाव पहा, रेल्वे भरती बोर्ड RRB स्पेशल ग्रुप डी 120 प्रश्नपत्रिका संच असणारं बघा या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। गणित आणि बुद्धिमत्ता यांच्या स्पष्टीकरणासहित या ठिकाणी आपल्याकडे हे पुस्तक आलेलं आहे। रेल्वे ग्रुप डीच्या बघा मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिकांचा बघा मराठीमधून असणारं एकमेव ठिकाणी दर्जेदार पुस्तक आहे। विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं या ठिकाणी महत्त्वपूर्ण पुस्तक आहे। लेखन व संकलन पहा, विकास सिंधाळकर सर, सचिन कुरुंदकर सर, पवन देशपांडे सर बघा या ठिकाणी लेखन व संकलन यांनी हे केलेलं आहे। जर तुम्हाला पुस्तक घ्यायचं असेल तर या पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा तुम्ही जवळच्या बुक स्टोअरवर या ठिकाणी पुस्तके घेऊ शकणार आहात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा अति उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा अति उत्तरेकडचा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 13 बघा, 100% आदिवासींचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील नंदुरबार. बघा हा जिल्हा 100% आदिवासींचा तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रामधील जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा रत्नागिरी या जिल्ह्याला बघा सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांना समुद्र सीमा ही लाभलेली आहे? बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्ह्यांना समुद्र किनारा हा लाभलेला आहे? बघा एकूण बघा 7 जिल्ह्यांना या ठिकाणी समुद्र किनारा हा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये तालुक्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा नागपूर बघा या प्रशासकीय विभागामध्ये तालुक्यांची एकूण संख्या बघा 64 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन 1980 पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हे अस्तित्वात होते? बघा सन 1980 पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हे अस्तित्वात होते? बघा सन 1980 पर्यंत बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 26 जिल्हे या ठिकाणी अस्तित्वात होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा क्षेत्रफळानुसार सर्वात कमी क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं आहे? बघा सर्वात कमी बघा क्षेत्र हे मुंबई शहर या जिल्ह्याचं बघा सर्वात कमी क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा अहमदनगर बघा हा जिल्हा सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग खालीलपैकी कोणता? बघा सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 कोकण प्रशासकीय विभाग या ठिकाणी सर्वात कमी या ठिकाणी क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा कोकणच्या दक्षिण भागामध्ये अति पावसामुळे खालीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आढळतो? बघा कोकणच्या दक्षिण भागामध्ये बघा अति पावसामुळे बघा या ठिकाणी जांभा या प्रकारचा खडक आढळतो. प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्राची बघा कोकण किनारपट्टी ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची किनारपट्टी आहे? बघा कोकण किनारपट्टी बघा ही रिया या प्रकारची किनारपट्टी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राचे बघा एकूण किती प्रमुख प्राकृतिक विभाग आहेत? बघा महाराष्ट्र राज्याचे बघा एकूण प्राकृतिक विभाग बघा 3 या ठिकाणी प्रमुख प्राकृतिक विभाग आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सह्याद्री पर्वताचे दुसरे नाव खालीलपैकी काय आहे? बघा सह्याद्री पर्वताचे दुसरे नाव बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम घाट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे खालीलपैकी कोणत्या पर्वत शिखराला म्हणतात? महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे खालीलपैकी कोणत्या पर्वत शिखराला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कळसुबाई. बघा या शिखराला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा हरिश्चंद्र डोंगर रांगा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? हरिश्चंद्र डोंगर रांगा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आहेत? बघा हरिश्चंद्र डोंगर रांगा बघा अहमदनगर या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आहेत. प्रश्न क्रमांक 28 बघा गोदावरी आणि भीमा यांची खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगांनी वेगळी झाली? बघा गोदावरी आणि भीमा या 2 नद्यांची खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगांनी वेगळी झालेली आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगामुळे बघा भीमा आणि गोदावरी या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगाचा विस्तार प्रामुख्याने आढळतो? बघा सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये बघा कोणत्या डोंगर रांगाचा विस्तार प्रामुख्याने आढळतो? बघा महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार प्रामुख्याने आढळतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पठार आहेत? बघा तोरणमाळचे पठार बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील नंदुरबार या जिल्ह्यामधले पठार आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा साल्हेर पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? साल्हेर बघा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा साल्हेर बघा नाशिक या जिल्ह्यामध्ये पर्वत शिखर आहे. प्रश्न क्रमांक बघा गाविलगड टेकड्या
महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने गाविलगड टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये गाविलगड बघा अमरावती या जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अस्तंबा हे पर्वत शिखर खालीलपैकी अस्तंबा बघा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये अस्तंबा बघा अस्तंबा बघा हे पर्वत शिखर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 34 बघा वैराट हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये वैराट बघा हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये वैराट बघा वैराट बघा हे शिखर अमरावती या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे. प्रश्न क्रमांक परभणी आणि नांदेड जिल्ह्यामधील डोंगररांगांना खालीलपैकी काय म्हणतात बघा परभणी आणि नांदेड या जिल्ह्यामधील डोंगररांगांना बघा निर्मलचे डोंगर या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत गाळणा डोंगर बघा गाळणा डोंगर बघा महाराष्ट्रामध्ये बघा धुळे या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गरमसूर डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्या गरमसूर डोंगर बघा गरमसूर डोंगर बघा महाराष्ट्रामध्ये बघा या ठिकाणी नागपूर या जिल्ह्यामधले डोंगर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते गोदावरी ही नदी बघा खालीलपैकी कोणत्या महासागराला जाऊन मिळते तर बंगालचा उपसागराला जाऊन ती प्रामुख्याने मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठे नदी खोरे खालीलपैकी कोणता आहे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठे नदी खोरे म्हणजेच गोदावरी नदी खोरे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 40 बघा अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते बघा अमरकंटक मध्य प्रदेश बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नर्मदा नदी या ठिकाणी प्रामुख्याने उगम पावते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चंद्रपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे चंद्रपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे बघा चंद्रपूर बघा हे शहर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इरई या नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कोकण पाटबंधारे विकास महामंडळ बघा कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय बघा मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तापी पाटबंधारे विकास महामंडळ बघा जळगाव या ठिकाणी बघा तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा एलदरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा एलदरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प बघा परभणी या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम खालीलपैकी गोदावरी आणि प्राणहिता या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम बघा सिरोंचा या ठिकाणी होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा देहू आळंदी ही शहरे कोणत्या देहू आणि आळंदी ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील देहू आणि आळंदी बघा ही शहरे इंद्रायणी या नदीच्या काठावर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खापरखेडा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये खापरखेडा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा खापरखेडा बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा उरण बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे उरण बघा उरण हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प बघा या ठिकाणी रायगड या जिल्ह्यामधला या ठिकाणी विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पवनार हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे पवनार हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे बघा धाम नदीच्या काठी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नर्मदा आणि तापी या नद्या कोणत्या समुद्रात जाऊन मिळतात नर्मदा आणि तापी बघा या नद्या कोणत्या समुद्रात जाऊन मिळतात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अरबी समुद्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नर्मदा नदी बघा नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून खालीलपैकी किती किमी वाहते नर्मदा ही नदी
नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून खालीलपैकी किती किमी वाहते? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी तुला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.